नमस्कार, मी सुरेश देशमुख आणि आपण पाहता राजमुद्रा न्यूज लाईव्ह। राजमुद्रा आज सलग दुसरे दिवशी नांदेड येथील सिनेमागृहात आली। छत्रपती संभाजीराजे यांच्या जीवनावर आधारित छावा हा चित्रपट गेली 2 दिवसापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे। अगदी पूर्ण फॅमिलीसकट लोक हा चित्रपट पाहण्यासाठी येत आहेत आणि खरोखर या चित्रपटामध्ये संभाजी महाराजांचा जो इतिहास खरा इतिहास दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। मी सुरेश देशमुख आणि आपण पाहता राजमुद्रा न्यूज आहे। आज आपण दुसरे दिवशी सहज सिनेमागृहात आलो आणि छावा चित्रपटाची जसं नांदेडकरांचा प्रतिसाद आहे ते आपण पाहण्याचा प्रयत्न करू। आपल्यासोबत अनेक भगिनी आहेत, आपण त्यांना पिक्चर कसा वाटला, सिनेमा कसा वाटला हे विचारण्याचा प्रयत्न करू। काही सिनेमा बघितला? हो ना, खूप छान वाटलं। त्यांच्यामुळे आपण आहोत आता। म्हणजे ॲक्टिंग वगैरे कशी वाटली? खूप छान, संपूर्ण फॅमिलीला पाहायसारखं हां, सगळ्यांसाठी, लहान लेकरांना तर दाखवायला पाहिजेत। अच्छा, मुलांसाठी। तुम्हाला कसं वाटलं? छान वाटलं, खूप छान। सर्वप्रथम सर्वांना जय जिजाऊ। खूपच छान मूवी, आपल्या मराठ्यांचा इतिहास सर्वांसमोर सादर झालेला आहे। आत्तापर्यंत असा मोठ्या स्क्रीनवर आत्तापर्यंत आपल्या शंभू महाराजांचा इतिहास सादर केला नव्हता। सर्वांनी पाहावे। ॲक्टिंग नंबर आहे, डायरेक्शन खूप छान आहे आणि मराठ्यांचा जो खरा इतिहास आहे ते इथं मांडण्यात आलेला आहे। खरा इतिहास दाखवला आहे। संभाजी महाराजांचं व्यक्तित्व कसं होतं हे इथं पूर्ण दाखवलेलं आहे। त्यांचा मातेविषयी प्रेम, धर्माविषयी प्रेम, आपल्या जनतेविषयी प्रेम, रयतेविषयी प्रेम, हे सर्व इथं सांगण्यात आलेलं आहे। पण ते इतिहासात काही खाडखोड केल्याने वाटते? खूप अगोदरच्या काळामध्ये खूप बदल होता, पण आता खरा इतिहास सर्वांच्या समोर आलेला आहे असं मला वाटते। अगोदरचा जे इतिहास होता त्याच्यामध्ये काही चुकीचं दाखवलेलं होतं, पण आता ते इतिहास सर्वांच्या समोर आलेला आहे असं मला वाटते। तुम्हाला कसं? मी तर हा मूवी पाहून खूप रडले, कारण माझे अश्रू थांबतच नव्हते। जेव्हा शंभू महाराजांना ती जी शिक्षा देण्यात आली होती ते मला बघवतच नव्हतं। लास्ट सीन खूप भयानक आहे, जे की आत्तापर्यंत फक्त ऐकून होतो, पण आज तो डोळ्यासमोर आला आमच्या। खरोखर ते बघून इतकं रडू थांबतच नव्हतं। आणि असं त्या काळामध्ये आम्ही गेलेलो होतो की खरोखर त्यांना काय यातना झाल्या असतील, म्हणजे जेव्हा आणि ते जे शिक्षा देत होते, शिक्षा देणारे घाबरत होते इतके, म्हणजे असे त्यांनी स्वतःहून त्यांचे हात असे केले की नख काढून घ्या। म्हणजे त्यावेळेला इतकं की खूप वाईट वाटत होतं की खरोखर त्यावेळेला शंभू महाराजांना काय यातना झाल्या असतील, त्यांनी काय सहन केलं असेल। खरोखर हा इतिहास आणि सर्वांपर्यंत जायला पाहिजे। आवर्जून लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी पाहायलाच पाहिजे हा मूवी। हा मूवी बघताना खूप रडायला आलं। खरं तर आपण हा इतिहास प्रत्येकाने बघितला पाहिजे। सर्वांनी, लहान मुलांना तर आवर्जून दाखवावा। बघताना अक्षरशः अंगावरती काटे येत होते, अक्षरशः रडलो आम्ही तर तिथे ढसाढसा, की पूर्वीच्या काळात खरोखर संभाजीराजांना इतका छळ करून मारण्यात आलं। हे बघून सुद्धा असं वाटतं की हे निर्गुण एवढे कसे, म्हणजे खूप वाईट वाटलं असं बघताना की एवढं निर्गुण मारणं, म्हणजे त्यांना प्रत्येकाने, आपल्यानी, सर्वांनी, लहान मुलांना आणि मोठ्यांनी सगळ्यांनी हा मूवी बघावा। खूप काम पण चांगलं केलेलं आहे सर्व कलाकारांनी पण त्याच्यामध्ये, असं मला वाटतं। आपल्याला कसं वाटतं? सस्नेह जय जिजाऊ सगळ्यांना। खरं तर शेवटच्या प्रसंगाने खूप भावूक झाले होते, पण मग पूर्वीचा त्यांचा इतिहास बघितल्यावरती स्फुरण चढलं। म्हणजे अक्षर त्यांचं वीर रसातलं पूर्णपणे त्यांचे युद्धाचे देखावे वगैरे हुबेहूब अगदी साकारण्यात आले। प्रत्येक म्हणजे नायकाने त्यांना न्याय दिलेला आहे, ज्यांनी अभिनय केला त्यांनी न्याय दिलेला आहे। आणि एक मन आमचं सगळं त्या काळात गेलं, हेलावून टाकणारे सगळे दृश्य होते आणि अगदी सार्थ, म्हणजे अभिमान वाटतो की असा छावा, शिवपुत्र छावा आमच्या स्वराज्याच्या भूमीत जन्मला। आणि तेच जर विचार घेऊन पुढची पिढी एक त्याच्यातलं 0.001% जरी स्वतःच्या अंगी हे केलं तर नक्कीच कोणत्या परकीय ह्यांची नजर आपल्या देशावरती पण पडणार नाही। आणि खूप असं चांगलं, असं खूप काही घेण्यासारखं आहे। आणि हेही छान वाटलं की जो खोडून टाकलेला इतिहास आणि आपल्या छाव्याबद्दल, आपल्या स्वराज्य रक्षकाबद्दल जी काही म्हणजे मनुस्मृतीने, विचारांनी म्हणजे घेरलेली जी माणसं होती, त्यांनी जे काही लिखाण काम केलेलं होतं ते पूर्णपणे धुवून निघालं
आणि मी तर म्हणते की गंगाजलाप्रमाणे त्यांचं रक्त वाहिलं, पण ते सगळे म्हणजे समाजात जनजागृती, कारण यंग जनरेशनला संभाजीराजे माहिती आहेत, पण त्यांची भूमिका, त्यांची खरी भूमिका, त्यांचं खरं कार्य हे ह्या चित्रपटाद्वारे आणि योग्य न्याय दिलेला आहे. विकी कौशलनी तर खूप सुपर भूमिका, त्यांना तेवढीच साथ देणारी येसुराणी पण खूप चांगली साकारली आणि छोटे छोटे प्रसंगातनं इतिहासाला परत अजून पुनरावृत्ती आणि मला म्हणजे उजाळा मिळाला आणि त्यातनं खूप काही म्हणजे घेऊन आम्ही चालतोय आणि अजून एक नवीन ऊर्जा स्वतःमध्ये जाणवते. धन्यवाद. एकदम छान आहे. याच्यामध्ये थोडंसं एक पुरोगामित्वावर थोडासा बदल केला आहे. मुळामध्ये धर्माचा आणि या चित्रपटाचा काही संबंध नाही. शेवटी संभाजी महाराजाला ज्यावेळेस प्रश्न विचारले, औरंगजेबानं 2च प्रश्न विचारले होते, बाबा की स्वराज्याचा खजिना कुठं आहे आणि तुमचं प्रेम कशावर आहे. त्यावेळेस शिवाजी महाराजांना सांगा स्वराज्याचा खजिना मी तुला सांगणार नाही. मग त्यावेळेस शिवाजी महाराजांच्या मुळामध्ये हे पुरोगामित्व आहे, संभाजीराजांना सोडलेलं आहे. पण जे मनुवादी लोक आहेत त्या मनुवादी लोकांनीच छत्रपती शिवाजी महाराजाला संपवण्याचं काम केलं आहे. मुळामध्ये औरंगजेबाने फक्त 40 दिवस त्यांना थोडी सजा दिली, पण त्यांना शेवटी सोडून जर तुरुंगामध्ये डांबलं होतं संभाजी महाराज, पण मनुवाद्याने तिथून काढून त्यांचे बेहाल करून संभाजीराजाला मारला. एकंदरीत छान चित्रपट आहे. फॅमिलीला पाहायचं. यस सर, पूर्ण फॅमिलीला बघण्यासारखं आहे. विकी कौशलची ॲक्टिंग जबरदस्त आहे आणि शेवटचा 1 तास हालायला सुद्धा चान्स नाही माणसाला. एवढा जबरदस्त पिक्चर आहे, सगळ्यांनी पाहावं ही विनंती करतो. आणि शेवटचा 1 तास खरंच रडायला येते. जे शंभूराजाबद्दल आपल्या घडलं आहे ते खरंच एवढं दुर्दैव होतं आणि या फिल्ममध्ये खरंच चांगला जे काही इतिहास आहे तो मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि सर्वांनी पाहण्यासारखा मूवी आहे. सर्वांनी फॅमिलीसोबत येऊ शकता. अत्यंत सुंदर असं जे दिग्दर्शन केलेलं आहे ते खरंच पाहण्यासारखं आहे. सर्वांना विनंती आहे माझी की हा पिक्चर सर्वांनी आपल्या फॅमिलीसोबत बघावा. धन्यवाद. येऊन सिनेमागृहात पाहणं एवढंच पाहायला पाहिजे. एकीकडे पुष्पासारखी गुन्हेगारीला प्रवृत्त करणारी सिनेमे पाहण्यापेक्षा आपल्या स्वराज्याच्या राजाची स्वराज्य रक्षक या राज्याचा हा मूव्ही आपण प्रत्येकाने येऊन पाहायला हरकत आहे. कॅमेरामॅन नितीन संघ, मी सूर्य देशमुख, नांदेड.